मित्रांनो, मी प्रीतम पुन्हा एकदा स्वागत करतो महाडीपीटी स्कॉलरशिप्स या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही सर्वांनी महाडीपीटीवर फॉर्म भरलेच असतील, कारण आता आपण पहिल्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं हे शिकलो आहोतच। तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पद्धतीने फॉर्म भरायचा हेही शिकलो आहेत। आणि तो फॉर्म भरल्यानंतर कॉलेजने स्क्रूटनी केल्यानंतर तो अर्ज कोणत्या स्तरावर आहे ही उत्सुकता तुम्हाला लागून राहिलेली आहे। तर आपण चला सुरुवात करू की आपला फॉर्म कोणत्या लेवलपर्यंत पोहोचलेला आहे, तसेच त्याची काय प्रक्रिया पुढे झालेली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच आपला जर फॉर्म सेंडबॅक आलेला असेल तर तो फॉर्म कसा रिक्रिएट करायचा व रिअप्लाय करायचा हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करू आपण या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही जर या व्हिडिओवर तुम्हाला जर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तुमच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा इथे दिली जातील। तसेच चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि नवनवीन व्हिडिओज नवनवीन माहिती घेण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू आपण। आता तुम्ही एक पाहत आहात की विंडो ओपन झालेली आहे ॲप्लिकेशन लॉग इन इयरची। म्हणजे आपण ॲप्लिकेशन आयडी टाकणार आणि ॲप्लिकेशन आयडी टाकल्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन इयरला क्लिक करणार। मग आपण जो प्रोफाइल भरलेला आहे त्या प्रोफाइलमध्ये आपण जाणार आहोत। चला तर मग आपण लॉग इन। आता आपण कॅप्चा टाकलेला आहे, लॉग इन टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे, सर्व काही इथे नमूद केलेलं आहे। आणि आता आपण लॉग इन इयरला क्लिक करून आपण त्या फॉर्म मध्ये जाणार आहोत जो आपण यापूर्वी आपण भरलेला आहे। आपण आता अकॅडमिक इयर म्हणजे आपण 2025-26 चा फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे आपण इथे 25-26 सिलेक्ट करून आपण सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे आपण भरलेली 100% प्रोफाइल दिसते। तसेच आपण आता पाहणार आहोत की कुठून गेल्यानंतर आपल्याला हा फॉर्म कुठल्या स्तरावर गेलेला आहे, म्हणजे कॉलेजने स्क्रूटनी केलेला आहे किंवा नाही। जर कॉलेजने स्क्रूटनी केला असेल तर आपण पाहणार आहोत की नेमकं काय प्रोसिजर झालेलं आहे। तसेच तो स्क्रूटनीचा अर्ज आपल्याला परत तर आलेला नाही ना, तर आपण काय करू, माय अप्लाइड स्कीम इथं तुम्हाला दिसते टॅब, त्या माय अप्लाइड स्कीमला करू। माय अप्लाइड स्कीमला या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिसतील। अंडर स्क्रूटनी ॲप्लिकेशन, अप्रूव्ड ॲप्लिकेशन, रिजेक्ट ॲप्लिकेशन आणि फंड डिस्बर्समेंट। म्हणजे याचे 4 टप्पे असतात। अंडर स्क्रूटनी म्हणजे यामध्ये कॉलेजने स्क्रूटनी केलेली आहे का, त्या संबंधित वरच्या लेवलला शासकीय पातळीवर स्क्रूटनी केलेली आहे का, तसेच तो अर्ज कुठे गेला हे पाहण्याचं जर असेल तर आपण अंडर स्क्रूटनी ॲप्लिकेशन या टॅबला आपण आता आहोत। इथं तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी अंडर स्क्रूटनी ॲप्लिकेशनमध्ये दिसतो। त्या ॲप्लिकेशन आय डीला म्हणजेच याला जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की अलॉटमेंट बिल अँड बिल जनरेशन स्टेटस म्हणजेच काय, स्क्रूटनी रिमार्क रिजेक्ट केलाय का नाही, ॲक्शन काय, फॉरवर्ड फॉर अप्रूव्हल, कॉलेज क्लर्कनं तुमचा अर्ज हा अप्रूव्ह केलेला आहे। तसेच तुमच्या दुसऱ्या नेक्स्ट स्टेपला कॉलेज लेवलची नेक्स्ट स्टेप असते ती कॉलेज प्रिन्सिपल, तर त्या स्टेपला सुद्धा हा फॉर्म तर हा तुम्हाला दिसतो तो फॉर्म अप्रूव्ह झालेला फॉर्म। आता आपण नेक्स्ट म्हणजे याच्यानंतर जे लॉग इन ओपन करणार आहोत त्यामध्ये काही त्रुटी आहेत का हे पाहणार आहोत। आणि ते तुम्हाला कुठल्या पद्धतीने कोणत्या ठिकाणी काय करायचं
हे सविस्तर मी सांगणार आहोत. आता आपण हा फॉर्म लॉगआउट मारू व दुसरा लॉग इन करू. आता मी दुसरं लॉग इन करत आहे आणि त्यानंतरनं लॉग इन केल्यानंतरनं आपण लॉग इन झाल्यानंतरनं आपण सेम स्टेप वापरून नेमकं काय कुठ्यापर्यंत प्रोसेस झालेली आहे त्या फॉर्मची ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण हा दुसरा फॉर्म एक लॉग इन केलेला आहे आणि या लॉग इन केलेल्या फॉर्ममध्ये आपण सेम स्टेप मगाशी जी तुम्हाला मी स्टेप दाखवली, आता आपण हा नवीन फॉर्म एक लॉग इन केलेला आहे आणि ते आपण नेमकं काय करणार आहोत ते तुम्हाला. चला 2025-26 या टॅबला क्लिक करून सबमिट करा. त्यानंतरनं सेम माय अप्लाइड स्कीम इथे क्लिक करा. माय अप्लाइड स्कीममध्ये आता आपल्याला हा अप्लाइड स्कीम म्हणजे 2025-26 आपण जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म कुठेपर्यंत गेला आहे, त्याची नेक्स्ट लेवल काय असणार आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर खाली स्क्रोल केल्यानंतरनं आपल्याला हा सुद्धा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला दिसतो. म्हणजेच काय तर हा फॉर्म कॉलेजने व प्रिन्सिपल डेस्कला हा क्लिअर झालेला फॉर्म आहे. आता आपण आणखीन एक फॉर्म लॉग इन केलेला आहे. चला बघू हा फॉर्म सेंडबॅकमध्ये आलेला आहे का. 25-26 सबमिट. त्यानंतरनं माय अप्लाइड स्कीम ॲप्रूव्ड ॲप्लिकेशन. हे बघा अंडर स्क्रुटनी ॲप्लिकेशनमध्ये हा फॉर्म सेंडबॅक ॲप्लिकंट म्हणजेच हा फॉर्म काही त्रुटींअभावी परत आलेला आहे. इथे तुम्हाला ग्रीन टिक दिसते आणि एक रेड दिसते. त्यामध्ये ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला समोर डिस्प्ले होते बोनाफाईड नॉट स्कॅन सेकंड इयर बोथ सेमिस्टर मार्कलिस्ट ओरिजिनल नॉट स्कॅन. म्हणजे या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना काय केलेलं आहे, आपले बोनाफाईड म्हणजे हा कास्टमध्ये विद्यार्थी असण्याची शक्यता आहे. SC ST NT SBC या विद्यार्थ्यांना बोनाफाईड लावणं आवश्यक आहे, कारण ते कोणतीही फी भरत नाहीत. म्हणजे ट्यूशन फी आणि ट्यूशन फी तसेच डेव्हलपमेंट फी हे भरत नसल्यामुळे त्यांच्याकडे फी नाही. त्यामुळे बोनाफाईड इथं अपलोड करावा लागतो. तर या विद्यार्थ्यांना बोनाफाईड अपलोड केलेलं नाही. तसेच सेकंड सेमिस्टर म्हणजे कदाचित या विद्यार्थ्याने एकच सेमिस्टरचं मार्कलिस्ट अपलोड केलेलं आहे किंवा त्यानं मार्कलिस्ट जे अपलोड केलेलं आहे ते झेरॉक्स कॉपी किंवा ऑनलाईन कॉपी अपलोड केलेली आहे असा याचा अर्थ आहे. तर तुम्ही हा पुन्हा फॉर्म करताना कसा कराल, तर सर्वप्रथम आपण हा टॅब क्लोज करू. आता आपल्याला इथं काय सांगितलं आहे, बोनाफाईड नॉट स्कॅन आणि सेकंड इयर बोथ सेमिस्टर मार्कशीट नॉट स्कॅन. तर त्यानं आपण बघूया नेमकं काय केलेलं आहे ते. आपण व्ह्यू फॉर्मला क्लिक करू. या विद्यार्थ्याचा फॉर्म ओपन झालेला आहे आणि हा फॉर्म ओपन झाल्यानंतर ना आपण त्यानं काय काय केलेलं आहे डॉक्युमेंट ते पाहणार आहोत. व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट्स. त्यानंतर ना इथे खाली आपल्याला काय पाहायचं आहे, तर बोनाफाईड फी रिसिप्टच्या ठिकाणी बोनाफाईड अपलोड केलेलं आहे का ते पाहायचं आहे. त्याने ट्यूशन फीची पावती जी आहे ते अपलोड केलेली आहे, त्यामुळे ट्यूशन फी इथं तो भरत नाही आहे, तरीसुद्धा त्यानं ही फी पावती अपलोड केली. हा फॉर्म परत गेले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर मार्कशीट हे कदाचित व्यवस्थित अपलोड केले नसेल. इथे आपण पाहू, हो त्यानं दोन्ही पण सेमिस्टर अपलोड केलेले आहेत व्यवस्थित. नेक्स्ट सेकंड इयर मार्कलिस्ट हे केले का पाहू. हां इथे तुम्हाला दिसतंय की त्यानं ऑनलाईन मार्कशीट अपलोड केलेलं आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म सेंडबॅकमध्ये आलेला आहे. तर तुम्ही काय करायचं अशा वेळी, हा टॅब क्लोज करून जिथे तुम्ही प्रोफाईल भरलेला आहात त्या ठिकाणी पुन्हा तिथं जायचं. म्हणजेच तुम्ही एक चिकन की बलि दी जाती है
या टॅबला गेल्यानंतर प्रोफाईलवर क्लिक करा. तुम्हाला इथे गाईडलाईन्स दिसतील. ओके क्लिक करा. त्यानंतर करंट कोर्स डिटेल्स इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फर्स्ट इयर, सेकंड इयर भरलेला आहात. तर त्यामध्ये आपण जी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, आता सेकंड इयरमध्ये त्यानं जे फॉर्म डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत, मार्कलिस्ट वगैरे, ते ऑनलाईन असल्यामुळे इथे डायरेक्ट तुम्ही डिलीट करा. थर्ड इयर पहिला डिलीट करा, त्यानंतर सेकंड इयर करा, कारण थर्ड इयर पण डिलीट करायला पाहिजे, कारण थर्ड इयरमध्ये आपलं तिथे बोनाफाईड अपलोड करायचं आहे. त्यामुळे इथे डिलीट करा, थर्ड इयर डिलीट करा, सेकंड इयर डिलीट करा आणि पुन्हा नव्यानं तुम्ही एक प्रोफाईल ज्यावेळेस तुम्ही अपलोड करणार आहात डॉक्युमेंट, आवश्यक डॉक्युमेंट जी अपलोड करणार आहात ती डॉक्युमेंट तयार ठेवून आपण जसा फॉर्म भरला तसा सेम त्या प्रकारे इथे डॉक्युमेंट अपलोड करून जी तुम्हाला दर्शवलेली आहेत, जी चुकीची आहे डॉक्युमेंट, ती करेक्शन करून हा प्रोफाईल पुन्हा भरा. आणि प्रोफाईल पुन्हा भरल्यानंतर माय अप्लाइड स्कीममध्ये जावा आणि माय अप्लाइड स्कीममध्ये गेल्यानंतर रिअप्लाय ऑप्शन दिसेल. त्या रिअप्लाय ऑप्शनला क्लिक करा. तर तुम्हाला इथं महाडीबीटी विचारते, हॅव यू मेड द चेंज विच मेन्शन द रिमार्क, म्हणजे तुम्ही रिमार्कमध्ये दर्शवल्याप्रमाणे काही चेंज केलेले आहात का? तर हो, मी नक्कीच केलेले आहेत. तर इथं ओके म्हणा. परत आर यू शुअर यू वॉन्ट टू रिप्लाय, म्हणजे तुम्ही रिअप्लाय करणार आहात का? तर हो, मी रिअप्लाय करणार आहोत. म्हणून इथे तुम्ही जी डॉक्युमेंट अपलोड केलेली, म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रोफाईल भरून ऑल स्कीममध्ये जाऊन जस्ट आवश्यक ती योजना निवडून तुम्ही अप्लाय केलेला, त्या अप्लाय केलेल्या योजनेला जी डॉक्युमेंट अपलोड केलेली तीच अपलोड करायची आहेत. मीन्स रिन्युअल ॲप्लिकेशन फॉर्म हा थर्ड इयरचा फॉर्म असल्याने तुम्ही तिथं रिन्युअल ॲप्लिकेशन ID मागच्या वर्षीचा टाकायचा आहे. डिक्लेरेशन सर्टिफिकेट म्हणजे प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं आहे. लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये LC, जो आपल्या 10वीचा शाळेचा LC आहे तो, रेशन कार्ड, कॅप अलॉटमेंट म्हणजे कन्फर्मेशन लेटर आणि कास्ट व्हॅलिडिटी. आता डिप्लोमाला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, पण डिग्रीला कास्ट व्हॅलिडिटी लागते, म्हणून कास्ट व्हॅलिडिटी इथे अपलोड करा या कास्ट व्हॅलिडिटीच्या ऑप्शनवर. आता इथं तुम्हाला आणखीन एक ऑप्शन दिसेल, नॉन क्रिमिलियर, म्हणजे NT, SBC, OBC या प्रवर्गातील जर विद्यार्थी असेल, म्हणजे या कास्टमधला जर विद्यार्थी असेल तर नॉन क्रिमिलियर आपल्याला इथं अपलोड करावे लागते. अपलोड केल्यानंतर सेव्ह या ऑप्शनला क्लिक केला की तुम्ही जेव्हा हे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तेव्हा आपण पुन्हा रिअप्लाय, म्हणजे तुमचा सगळा फॉर्म भरलेली प्रिंट ओपन होईल. फॉर्म भरलेली प्रिंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशी फॉर्म भरलेली प्रिंट अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला प्रिंट म्हणून ऑप्शन दिसेल, म्हणजे त्याच्या अगोदर सबमिट केल्यानंतर हा प्रिंट ऑप्शन दिसेल, तिथे प्रिंट काढा आणि पुन्हा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर या चॅनलला तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब नक्की करा. नवनवीन व्हिडिओज जाणून घेण्यासाठी तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिप्स या चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद. या पुढील जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेशी संलग्न म्हणजेच लिंक आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. धन्यवाद. स्टे ट्यून्ड. महाडीबीटी स्कॉलरशिप्स.